आमच्याकडच्या मराठी माणसाला सहज एखाद्याने विचारलं की सध्या काय चाललंय, तर तो म्हणतो काही नाही, सध्या धंद्यात पडलोय. तो बोलताना सुद्धा म्हणतो धंद्यात पडलोय. तो धंद्यात असा पडतो की पुन्हा उठून उभाच राहत नाही. म्हणजे सुरुवातच नकारात्मकतेनं होते. ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे. आम्हाला पूर्वीपारपासून सांगितलं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा सातत्याने एक संस्कार आमच्या कित्येक पिढ्यांवर होत गेला. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक काळ असा होता की एखादा शिकू पाहत असेल तरी घरातले म्हणायचे नाही शिकला तरी काही हरकत नाही, 20-25 एकर येते त्याच्या वाट्याला, त्यामुळे त्याला शिकणं महत्त्वाचं होतच असं नव्हतं. पण आता मुलं शिकली, पण दुर्दैवानं नोकऱ्यांची वानवा आहे. शेती तर आता तुकड्या तुकड्यात इतकी विभागली की गावाकडे राहून शेती करणं अशी परिस्थितीच आता नाही. आता पुण्या मुंबईला जावं आणि या मायानगरीच्या कुशीत स्वतःचं आयुष्य घडवावं अशी अनेकांवर वेळ आली. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कुणालाही आपली मायपंढरी सोडावी असं खरंच कधी वाटत नाही. पण दुर्दैवानं परिस्थिती अशी आली की ती सोडण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. पण शिकून सुद्धा आता नोकऱ्या आहेत का? कारण 100 मुलं पदवीधर झाली तर आमचं शासन त्यापैकी फक्त 14 जणांना नोकऱ्या देऊ शकतं. प्रश्न आहे, उरलेल्या 86 जणांनी करायचं काय? आज जर चीनची वयोमर्यादा बघितलं, चीनचं सरासरी वय बघितलं तर ते आहे 47 वर्ष. पश्चिम युरोपचं सरासरी वय बघितलं तर ते आहे 42 वर्ष. जपानचं सरासरी वय बघितलं तर ते आहे 37 वर्ष. अमेरिकेचं सरासरी वय बघितलं तर तेही आहे 37 वर्ष. आणि 2023 साली भारताचं सरासरी वय काढलं तर ते आहे 28 वर्ष. म्हणजे जगात सगळ्यात तरुण देश म्हणून आम्ही आमचा लौकिक सांगतो आहोत. आमची सरासरी वयोमर्यादा आताची 28 वर्ष आहे. पण त्याच्या पुढची गोष्ट अशी की 28 वर्ष वयाचा असणारा हा देश, या देशामध्ये तब्बल 47% लोकांच्या हाताला कामच नाही. ही इथली सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे हा सगळा जर विचार केला, मगाशी राणे साहेबांनी बोलता बोलता एक्सपोर्ट किती होतं याचा आकडा सांगितला, पण इम्पोर्ट किती होतं याचाही आकडा आपण काढायला हवा. कारण आम्ही एक्सपोर्ट करतो, पण याच्या पलीकडं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही जे बनवत नाही, आमच्याकडे जे मिळत नाही, आम्हाला जे घडवता येत नाही, अशा किती असंख्य वस्तू आम्ही बाहेरच्या देशातनं आमच्या देशात आणतो. याचा विचार केला तर आम्हाला इथं उद्योगाच्या, व्यवसायाच्या किती संधी आहेत याचं गणित सुद्धा सहजपणे मांडता येईल. 31 लाख करोड नव्हे तर कित्येक लाख करोडने आम्हाला इम्पोर्ट करावं लागतं. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. प्रश्न असा आहे की उद्योगाच्या खरंच संधी आहेत का? व्यवसायाच्या संधी आहेत का? ह्या जिज्ञासेचा प्रश्नच आम्हाला पडत नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आपण शांतपणे जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला, मुळामध्ये उद्योग म्हणजे काय आणि उद्योजक म्हणजे काय याच्या संकल्पनांनी व्याख्या समजून घेणं हे पहिलं महत्त्वाचं आहे. खरं तर लोकांची गरज ओळखून, आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून त्या परिस्थितीला साजेसं एखादं कार्य उभारणं आणि त्याच्यातून आर्थिक उत्पन्न मिळवणं, ही सगळी जी प्रक्रिया आहे तिला आम्ही उद्योग किंवा ते करणाऱ्याला आम्ही उद्योजक असं म्हणतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या आजूबाजूचं निरीक्षण खरंच करतो का? आम्हाला सध्या कशाची गरज आहे त्याचं चिंतन आमच्याकडं होतं का? मी नक्की काय केलं पाहिजे म्हणजे मी माझ्या उद्योगात यशस्वी होईन याची धारणा आमची स्पष्ट आहे का? खरं तर या विचारातच आम्ही येत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मला काहीतरी बनायचं आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी घडवायचं आहे असं प्रत्येकाला वाटतं. पण नेमकं काय करावं आणि कसं करावं याचं मार्गदर्शन मात्र होत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. माणसं उद्योगात पडतात, माणसं अपयशी होतात. माणसं त्याच्यात कमतरता आहेत म्हणून अपयशी होत नाहीत, तर माणसं त्याचा अभ्यास कमी पडला, त्याचा प्रयत्न कमी पडला म्हणून अपयशी होतात. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. पण माझ्या हाताला यशच नाही अशी भाबडी धारणा घेऊन माणसं अपयशी होतात. ती पुन्हा त्या रिंगणात कधी उतरतच नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. तुम्ही किती वेळा पडला याला महत्व नाही, तुम्ही पडल्यानंतर किती वेळा उठून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे. आपण निश्चितपणे हा विचार केला पाहिजे की हे उठून उभा राहणं हे सगळ्यात महत्वाचं, गरजेचं. पराभव झाला म्हणून माणूस कधीच हरत नाही. माणूस हरतो तो प्रयत्न करणं सोडून देतो तेव्हा. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजूबाजूची
परिस्थिती पाहून त्याचं निरीक्षण करून आम्हाला त्या दिशेचा प्रवास करता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्ही अनेक उद्योगपतींच्या, अनेक उद्योजकांच्या यशोगाथा वाचतो आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही आमचा प्रवास सुरू करतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 100 लोकांनी व्यवसाय चालू केले तर त्यातले 5च लोक यशस्वी होतात, 95 लोक अपयशी ठरतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. पण 5 यशस्वी का होतात आणि 95 अपयशी का होतात याचे कारण मीमांसा आम्ही कधी केली आहे का, हे सगळ्यात महत्वाचं. खरं तर जी माणसं यशस्वी होतात त्यांच्या यशस्वीतेची नेमकी कारणं काय याचंही चिंतन मंथन झालं पाहिजे.